ध्येय एज्युकेशन फाउंडेशन, ध्येय प्रकाशन अकॅडमी मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, आज आपण बुद्धिमत्ता हा विषय शिकणार आहोत आणि त्याच्यामधील इंग्रजी वर्णमाला आणि आकृत्या हा घटक आपण आज बघणार आहोत. तर बघा, इंग्रजी अक्षरांचा क्रम, त्यांची स्थिती, त्यांच्या आधारावर विचारले जाणारे प्रश्न सोडवण्याची क्षमता असा आहे. यात अक्षरांची ओळख, अक्षरांचे स्थान, अक्षरांचे क्रम, त्यांच्यातील संबंधांचा समावेश होतो. तर बघा, आपल्याला इंग्रजी वर्णमालेवर आधारित कसे प्रश्न सोडवायचे हे समजले पाहिजे. त्याच्यावर आधारित कसे प्रश्न असतात, आपल्या परीक्षेमध्ये कसे येणार आहेत प्रश्न आणि ते कसे सोडवायचे हे आपल्याला समजलं पाहिजे. तर बघा, इंग्रजी वर्णमालेत एकूण 26 अक्षरे असतात. हे तर तुम्हाला माहितच असेल. इंग्रजी वर्णमालेत किती अक्षरे असतात? 26. तर त्या 26 अक्षरामधले A, E, I, O, U हे काय आहेत? व्हॉवेल साऊंड आहेत, म्हणजे स्वर. हे काय आहेत? स्वर. आणि बघा, स्वर कोणते कोणते आहेत? A, E, I, O, U. हे 5 स्वर आहेत आणि राहिलेले बाकीचे व्यंजन आहेत. असे त्याचे 2 भाग पडतात. बघा, आता इंग्रजी वर्णमाला ही डावीकडून उजवीकडे देखील वाचली जाते. बघा आता, आणि दुसरा एक घटक आपण आज बघणार आहोत, आकृत्या. तर ज्या आकृत्या असतात त्यामध्ये आकृत्या बुद्धिमत्ता म्हणजे आकृत्या, नमुने, भौमितिक आकारांशी संबंधित बुद्धिमत्ता चाचणी. यात आकृत्यांचे वर्गीकरण, समसंबंध, आकृत्या पूर्ण करणे, आकृत्यांची संख्या मोजणे यासारख्या गोष्टींचा समावेश होत असतो. तर आकृत्यांमध्ये काय असतं? आकृत्यांमध्ये सारखी आकृती ओळखणे किंवा आकृतीचा एखादा भाग तो आहे, आकृतीचा एखादा भाग नसणे तो ओळखणे, आकृत्यांमध्ये काय संबंध आहे, पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा काय संबंध आहे, आणि तोच संबंध आपल्याला तिसरी आकृती दिली जाते आणि आपल्याला चौथी शोधायची असते. तर या पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीचा एकमेकांशी काय संबंध येतो, तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी शोधून आपल्याला आपलं उत्तर काढायचं असतं. तर बघा, समसंबंध. आकृत्यांचे वर्गीकरण कसे कसे केले जाते? त्यांच्या गुणधर्मावर आधारित गट करणे अपेक्षित आहे. 2 आकृत्यांमध्ये असलेले संबंध ओळखून तिसऱ्या आकृतीसाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. आकृती पूर्ण करायची. एखादी तुम्हाला अर्धवट आकृती दिली जाणार आणि त्या आकृतीमधला पूर्ण भाग एखादा, आता हा गोल आहे, हा बघा, आता हा गोल आहे. तर इथे काय येणार? तर या 3 ऑप्शन मधला कोणता ऑप्शन येणार? म्हणजे ह्याचा अर्थ काय? ही एक आकृती असणार आणि त्याच्यातला आकृती पूर्ण करायची. आकृती काय? पूर्ण करायची. तर इथे कोणता भाग बसेल? हे बघा, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 1, 2, 3 आणि 4. तर आपलं ऑप्शन नंबर कोणतं येईल त्याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने आकृत्या ओळखायच्या आहेत. आकृतीचा भाग म्हणजे ती आकृती पूर्ण करायची आहे. अर्धवट दिलेली असणार आणि आपल्याला ती आकृती पूर्ण करायची आहे. पुढे बघा,
त्रिकोण, चौकोन, वर्तुळे इत्यादींची संख्या मोजायची. त्रिकोण, चौकोन यांची काय संख्या मोजायची असते. बघा आता वर्णमालेवर आधारित काही प्रश्न. वर्णमालेवर आधारित काही प्रश्न. वर्णमाला कशा पद्धतीची असते बघा, मी तुम्हाला इथे वर्णमाला एक लिहून दाखवते आणि त्याचे नंबर पण काढून दाखवते. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24. तर ही अशी वर्णमाला असते आणि प्रत्येक अक्षराला, प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर दिलेला असतो. प्रत्येक अल्फाबेटला एक नंबर दिलेला असतो आणि त्याच्यावरून आपल्याला ते ओळखायचं असतं कशा पद्धतीने कोणता येईल. आणि ही आता समजायचं हा आपण अल्फाबेट घेतलाय कोणता, आय हा अल्फाबेट आपण घेतलेला आहे. तर आयच्या उजवीकडील अक्षर कोणते असा प्रश्न असतो. आयच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. तर समजायचं आपली ही उजवी बाजू आणि ही डावी बाजू. आपला जो हात ती आपली पुढची बाजू, उजवा आणि डावा. बघा आपला हात उजवा हा तर ही आपली उजवी बाजू आणि डावा हात हा तर ही डावी बाजू. तर आईची उजवी कोणती आणि डावी कोणती बाजू बघा. आईची उजवी बाजू ही आणि डावी बाजू ही. म्हणजे आपले जसे हात आहेत तसंच डावा आणि उजवा. ही गोष्ट परीक्षेत देखील लक्षात ठेवायची. अक्षरमाला वर दिलेले असेल किंवा नसेल किंवा तुम्ही स्वतः काढायची. दिलेले असेल तर ठीकच आहे, नसेल दिले तर स्वतः काढायची. आणि त्याची उजवी बाजू कोणती आणि डावी बाजू कोणती यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. जर यामध्ये तुम्ही कन्फ्युज झाला तर सगळे उत्तर चुकणार. याची उजवी आणि डावी बाजू कोणती यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. आपला जो हात उजवा ती उजवी बाजू आणि आपला हात डावा ती डावी बाजू. यावरून आपल्या हातावरून आपण लक्षात ठेवू शकतो. म्हणजे आता आईकडील उजवीकडील 5वे अक्षर कोणते असा जर प्रश्न आला तर आय इकडून उजवा आपल्याला शोधायचा. 1, 2, 3, 4 आणि 5. तर आय कडून 5वे अक्षर कोणते येईल. आय कडून 5वे अक्षर कोणते येईल. एन. कोणते येईल. एन. तर एन हे आपलं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने उजवी आणि डावी बाजू ओळखायची आहे. बघा आता प्रश्न बघूया आपण. बघा आता प्रश्न बघूया. इंग्रजी वर्णमालेत एमच्या ठीक डावीकडील अक्षर कोणते. एमच्या डावीकडील, एमच्या डावीकडे हा एम आहे आणि त्याच्या डावीकडील अक्षर कोणते. तर एमच्या डावीकडील अक्षर कोणते येईल. एमच्या डावीकडे कोणते आहे. एल. कोणते अक्षर आहे. एल. तर आपलं उत्तर काय असणार आहे. एल. ऑप्शन नंबर ए. एल हे आपलं उत्तर असणार आहे. तर बघा आता इंग्रजी वर्णमालेत, वर्णमाला तर तुमच्या समोरच आहे तर त्याच्यामधलंच तुम्ही बघायचंय. इंग्रजी वर्णमालेत पी च्या ठीक उजवीकडील अक्षर कोणते. काय पी च्या उजवीकडील अक्षर कोणते. पी कुठं आहे. कुठे आहे पी. हा बघा पी च्या
उजवीकडील, पीच्या उजवीकडील शोधायचं आहे आपल्याला. उजवा हात उजवी बाजू, डावा हात डावी बाजू. उजवीकडील अक्षर कोणते? तर उजवीकडील अक्षर येणार आहे बघा क्यू. काय येणार आहे उजवीकडील अक्षर? क्यू. समजलं का? उजवीकडील अक्षर कोणतं येतंय? क्यू. पुढचा प्रश्न बघा. इंग्रजी वर्णमालेत ई आणि जे यांच्या दरम्यान कोणते अक्षर आहे? ई आणि जे बघा, ई आणि जे. ई कुठे गेला? हा बघा, ई आणि हा जे यांच्या दरम्यान कोणते अक्षर? तर यांच्या दरम्यान कोणते अक्षर नाही? यांच्या दरम्यान तर यांच्या दरम्यान कोणते अक्षर नाही? तर बघायचंय आता. ई कुठे आहे आपला? हा बघा ई. आणि हा कुठे आहे? जे. हा ई आहे आणि हा जे आहे. तर यांच्या दरम्यान कोणता अक्षर नाहीये असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, जी आहे का? हो, जी आहे. यांच्या दरम्यान जी आहे. यांच्या दरम्यान जी आहे, म्हणजे हे तर आपलं उत्तर असणार नाही. एच, एच पण आहे. यांच्या दरम्यान एच सुद्धा आहे. आणि पुढे एफ. तर बघा, यांच्या दरम्यान एफ सुद्धा आहे. आणि पुढचा ऑप्शन आहे के. के कुठे आहे? यांच्या दरम्यान म्हणजे यांच्यामध्ये. यांच्यामध्ये के आहे का? नाही. म्हणजे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर डी, के. के हे आपलं उत्तर येणार आहे. पुढे बघा. इंग्रजी वर्णमालेत एक्सच्या डावीकडील पाचवे, फिफ्थ म्हणजे पाचवे. फिफ्थ म्हणजे काय? बघा, पाचवे. फिफ्थ म्हणजे पाचवे. तर पाचवे अक्षर कोणते? काय येणार? पाचवे अक्षर कोणते? बघा, आता शोधूया आपण. एक्स, एक्सच्या डावीकडील. हा आहे आपला एक्स. एक्सच्या डावीकडे 1, 2, 3, 4 आणि 5. पाचवा अक्षर कोणतं येतंय? पाचवा अक्षर कोणतं येतंय? एस. एसच्या डावीकडे, एक्सच्या डावीकडील पाचवे अक्षर एक्स येते. काय येतंय? एक्स. बघा आता पुढे. ए सी ई जी या मालिकेतील पुढचे अक्षर कोणते? काय? ए सी ई जी कुठे? आता बघा, दुसरा पेन वापरते मी. बघा, ए आहे, सी आहे, ई आहे आणि जी आहे. तर आपल्याला विचारलंय पुढचे अक्षर कोणते? बघा, एक एक अक्षर सोडून पुढचं अक्षर, एक अक्षर सोडून पुढचे अक्षर.
हे एक अक्षर सोडून पुढचे अक्षर, मग H सोडून पुढचे अक्षर, एक अक्षर सोडून पुढचे अक्षर, म्हणजे आपलं उत्तर काय यायला पाहिजे? आपलं उत्तर यायला पाहिजे आय. आय हे आपलं उत्तर आलं पाहिजे. समजतंय का तुम्हाला? समजतंय का? आय हे आपलं उत्तर आलं पाहिजे. तर बघा आता त्या अल्फाबेटवर काही वर्णमालेवर काही प्रश्न होते. आता आपण आकृत्यांवरचे काही प्रश्न बघूया. आकृत्यांवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जात आहेत. बघा, ह्या काही आकृत्या आहेत. बघा आता वरील आकृत्यांमध्ये चिन्हांचा वापराचा, चिन्हाचा फिरण्याचा क्रम कसा आहे बघा. स्टार, स्टार आहे, बॉक्स आहे आणि मोठा स्टार आहे. बघा, स्टार आहे, बॉक्स आहे आणि मोठा स्टार आहे. स्टार आहे, बॉक्स आहे आणि मोठा स्टार आहे. स्टार आहे, बॉक्स आहे आणि मोठा स्टार आहे. पण इथे बघा, स्टार आहे, बॉक्स आहे आणि मोठा स्टार आहे. बघा आता ह्यांचा फिरण्याचं कसं आहे बघा. इकडून असा जातोय, हा कसा जातोय, हा इकडून असा जातोय. हा कसा जातोय, हा इकडून असा जातोय. आणि हा कसा जातोय, इकडून असा जातोय. बघा आता कसे कसे फिरतायत ते. असा फिरतोय, असा फिरतोय, असा फिरतोय. आणि हा कसा फिरतोय, हा बघा घड्याळाच्या दिशेने फिरतोय असा. आता समजा आपले गोल घड्याळ आहे तर त्याचे काटे असे असे असेच फिरणार ना. या बाजूने 12 नंतर 1 वाजणार, 1 नंतर 2 वाजणार. क्लॉकवाईज फिरतायत ते, कसे घड्याळाच्या दिशेने असं. पण सगळे असा फिरतोय, हा असा फिरतोय, हा असा फिरतोय. पण हा कसा फिरतोय बघा, हा असा उलटा फिरतोय इकडे. उलटा कसा फिरतोय, उलटा. त्याच्यामुळे आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4 येणार. कळतंय का तुम्हाला? उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 4. कसं काय बघा, हे घड्याळाच्या दिशेने फिरते क्लॉकवाईज आणि हा एकटा अँटी क्लॉकवाईज फिरतोय, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतोय. त्यामुळे आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. तर हे आकृत्यांवर अशा पद्धतीचे प्रश्न असतात. तर पुढचे आपण बघूया, पुढची आकृती बघूया. पुढे बघा काय आहे. आकृत्यांच्या प्रश्नामध्ये आपली निरीक्षण क्षमता खूप चांगली पाहिजे. आपली जी निरीक्षण क्षमता आहे ती खूप चांगली पाहिजे, तरच आपण याच्यावरचे प्रश्न पटकन सोडवू शकतो. एखादा डॉट म्हणा, एखादा आता हा स्टार म्हणा किंवा बॉक्स म्हणा, ते कोणत्या दिशेने चाललंय एखाद्या वेळेला लॉजिक पटकन आपल्याला सापडतं आणि एखाद्या वेळेला त्याला सापडायला उशीर लागतो. तर आपण जेवढे ह्याचा जास्तीत जास्त प्रश्न सोडू तसं ते लॉजिक आपल्याला पटापट समजत जाणार. बघा आता हा डॉट आहे, आपण हा डॉट घेऊया. हा डॉट इथे आहे, इथे गेला, म्हणजे काय झालं, इकडे गेला. बरोबर का? हा डॉट आहे, कुठे होता, इकडे आहे, इकडे गेला. बघा इथे आला. परत इकडे आहे, ते इकडे यायला पाहिजे होता आणि परत इथून इकडे जायला पाहिजे होता. कळतंय का? हा डॉट आहे ना, हा पहिला इथे होता, तो इथे गेला.
परत इथे होता तो इथे यायला पाहिजे होता, इथे आल्यावर परत इकडच्या आकृतीमध्ये इथे गेलाय, म्हणजे इथे यायला पाहिजे होता म्हणजे आलेला नाही, म्हणजे ही आकृती चुकीची आहे, ही आकृती चुकीची आहे, म्हणजे आपलं उत्तरच ऑप्शन नंबर 3 हे असणार आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3. बघा आता पुढचा आकृत्यावरील प्रश्न. हा चौकोन आहे, चौकोन, गोल, चौकोन. बघा चौकोन, गोल, चौकोन. आता गोल, चौकोन, गोल. कळालं का? म्हणजे अल्टरनेट होते, दोन चौकोनाच्या मध्ये एक गोल, दोन गोलांच्या मध्ये एक चौकोन, दोन चौकोनांच्या मध्ये एक गोल, दोन गोलांच्या मध्ये एक चौकोन. मग आता इथे पुढे काय आलंय? दोन चौकोनांच्या मध्ये एक गोल, म्हणजे इथं दोन गोलांच्या मध्ये एक चौकोन. आतमधला आहे तो गोल पाहिजे होता. आतमधला जो चौकोन दिलेला आहे त्यांनी, हा जो चौकोन आहे का नाही, याच्या जागी गोल पाहिजे होता. बघा चौकोन, गोल, चौकोन, गोल, चौकोन, 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 गोल, चौकोन, म्हणजे इथं गोल, चौकोन, चौकोन पाहिजे होता. आतला जो चौकोन आहे तो चौकोन आपल्याला नको होता. आतमध्ये आपल्याला वर्तुळ, गोल वर्तुळ पाहिजे होतं. म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 3. पुढे बघा आता. पुढे बघा 1 2 3 4 रेषा आहेत. किती रेषा आहेत? 4. याच्यामध्ये बघा किती रेषा आहेत? 1 2 3 4 5 6. किती रेषा आहेत? 6. यामध्ये किती आहे? एकच आहे. आणि यामध्ये किती आहेत? 1 2 3 4. किती रेषा आहेत? 1 2 3 4 5 6. 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4. बघा याच्यामध्ये किती रेषा आहेत? बघा याच्यामध्ये किती रेषा आहेत? 1 2 3 4. याच्यामध्ये किती रेषा आहेत? 1 2 3. आणि याच्यामध्ये किती रेषा आहेत? 1 2 3 4 5. किती रेषा आहेत? 5. म्हणजे जेवढ्या ह्याच्या बाजू आहेत 1 2 3 4 5 तेवढ्या आतमध्ये रेषा आहेत. याचे त्रिकोण आहे तर त्रिकोणाच्या किती बाजू आहेत? 1 2 3. हा चौकोन आहे, चौकोनाच्या किती बाजू आहेत? 1 2 3 4. तर ह्याच्या तेवढे त्याच्या बाजू आहेत तेवढ्या आतमध्ये रेषा आहेत. पण हे ऑप्शन नंबर 2 मध्ये यालाही देखील 1 2 3 4 5 बाजू आहेत, पण याच्यामध्ये 5 रेषा पाहिजे होत्या. आहेत का? 5 रेषा आहेत का? नाहीयेत. म्हणून आपलं ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येणार आहे. बघा कळालं का? ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं बघूया आपण आता. पुढे काय होतंय ते बघूया. बघा
इथे काय आहे, 2 स्टार, 2 हे ॲरोचे, 2 डार्क सर्कल आहेत, 2 त्रिकोण आहेत, 2 हे ॲरो आहेत, 2 स्माइली आहेत. पण इथे 2 अशी चिन्ह आहेत आणि 2 अशी चिन्ह आहेत. बघा आता तुम्हाला लगेच कळेल आपलं उत्तर काय येणार ते. तुम्हाला लगेच कळेल आपलं उत्तर काय येणार आहे. बघा सगळ्यांमध्ये प्लस प्लसचं साइन आलंय आणि याच्यामध्ये हे साइन आले. जमेल का तसं? म्हणून आपलं उत्तर येणार ऑप्शन नंबर 4. हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 4. बघायचं आता पुढे. पुढचा प्रश्न बघा, रिकामे चौकोन आहेत. हे काय आहेत? हे रिकामे चौकोन आणि ह्याचं इथे भरलेले चौकोन दिसतायत का? तर हे भरलेले चौकोन आणि इथे रिकामे गोल पाहिजे होते. काय पाहिजे होतं? रिकामे गोल पाहिजे होते. पण आहेत का इथे? इथे काय आहेत? भरलेलेच आहेत. हे रिकामे पाहिजे होते, भरलेलेच आहेत. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर 3 हे चुकलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर येणार आहे. पुढे बघा 6वा. याला किती बाजू आहेत? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. आत पण पंचकोन आहे आणि बाहेर पण 5 बाजूचा आहे. इथे बघा 1 2 3 त्रिकोण, आतमध्ये पण त्रिकोण आहे, बाहेर पण त्रिकोण आहे आणि मध्ये गोल आहे. बघा बाहेर पण आयत आहे, आतमध्ये पण आयत आहे आणि मध्ये गोल आहे. तसं याच्यामध्ये मध्ये मोठा पण गोल आहे, आतमध्ये पण गोल आहे, इथे पण गोल पाहिजे होता. बघा इथे पण गोल पाहिजे होता, पण आहे का? नाहीये. म्हणून आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघा आता पुढचा प्रश्न सोडवायचे प्रयत्न करायचंय. बघा आधी आपण सोडवलेला त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. गोल, चौकोन, त्रिकोण. इथे चौकोन, गोल, चौकोन. इथे पण गोल, चौकोन, गोल. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. बघा आपल्याकडे किती आहेत? 2 गोल आणि 1 चौकोन किंवा 2 चौकोन आणि 1 गोल. हे आलटून पालटून लावलेले आहेत, पण आपल्याकडे आहेत तेवढेच तिन्ही ह्याच्यामध्ये. बघा यामध्ये आणि यामध्ये 2 चौकोन आणि 1 गोल किंवा 2 गोल 1 चौकोन, 2 गोल 1 चौकोन. हा त्रिकोण कुठून आला मध्येच? म्हणजे हे आपलं हे ह्याच्यामध्ये असू शकत नाही, वेगळं असणार आहे. काय असणार आहे? वेगळं. कळतंय का? म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर 1. बघा आता होमवर्क साठी काही प्रश्न आहेत इंग्रजी वर्णमालेवर. बघा इंग्रजी वर्णमाला. इंग्रजी वर्णमाला कशा पद्धतीने असते, त्याचे नंबर दिलेले असतात. ही वर्णमाला वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. आपण जो रोज अभ्यास करतो त्या वहीमध्ये हे लिहून घ्यायचं आहे. बघा KLMNOPQRST UVWXYZ आणि असे 26 पर्यंत
लेटर्स आहेत आणि ते त्यांचे नंबर्स आहेत आणि त्या नंबरवर आधारित देखील प्रश्न येतात. याच्यावर आधारित देखील प्रश्न येतात. बघा आता मी तुम्हाला एक प्रश्न देते, बघा तुम्ही सोडवू शकताय का. बघा सोडवू शकाल का. दुसरा एक प्रश्न देते. सोडवता येतील का हे प्रश्न. Q बरोबर 20. Q बरोबर 20 कसं काय आलं. Q चा तर नंबर 17 आहे. Q चा नंबर काय. बघा ऑप्शन देते. बघा बघा Q बरोबर 20. Q चा नंबर किती आहे 17. मग 20 कसा काय येईल. 17 मध्ये 3 ऍड केले मग 20 आलं. ऍड केल्यावर 20 येते. तर I मध्ये I चा नंबर किती आहे. I चा नंबर किती आहे 9. 9 मध्ये 9 अधिक 3 12 म्हणजे I बरोबर 12. I बरोबर काय येईल 12. बरोबर का नाही. तसा पुढचा बघा हा प्रश्न बघा. D बरोबर 16. D बरोबर 16. D आणि 16 चा काय संबंध येतो. इथे आहे D आणि इथे आहे 16. D चा नंबर काय आहे 4. D चा नंबर काय आहे 4. D चा नंबर 4 आहे. 4 चा वर्ग 16 येतो ना. D चा नंबर तर आपल्याला माहिती आहे. मग D चा नंबरचा आणि 16 चा काय संबंध येतो. D चा वर्ग 4 चा वर्ग येतो 16. म्हणजे त्या नंबरचा वर्ग करायचा आहे आपल्याला. तसंच G चा नंबर काय आहे. G चा नंबर काय आहे 7. G चा नंबर 7 आहे म्हणजे त्याचा वर्ग किती 49. बघा G चा वर्ग किती आहे 49. तर असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात. समजतंय का तुम्हाला. असे देखील प्रश्न परीक्षेमध्ये असू शकतात. बघायचं आहे वर्णमाला नीट बघायची आहे. निरीक्षण करायचं आहे. त्यावर आधारित खूप सारे प्रश्न असतात आणि खूप सोपे असतात. त्यामुळे यामध्ये आपल्या मार्क जाता कामा नये. बघा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे होमवर्क साठी प्रश्न आहेत. तुम्ही सोडवू शकाल का होमवर्क साठीचे प्रश्न. बघा इंग्रजी मालेतील ई अक्षराच्या आधी कोणते अक्षर येते. ई च्या आधी कोणते अक्षर येते. के या अक्षरानंतर कोणते अक्षर येते. इंग्रजी वर्णमालेतील एम अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे.
एम अक्षर कोणत्या क्रमांकावर आहे? पी आणि आर यांच्यामध्ये कोणते अक्षर येते? स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. इंग्रजी वर्णमालेतील झेड अक्षर कितव्या क्रमांकावर आहे? तर तोंडपाठच पाहिजे. बघा आता आकृत्यांवरील काही प्रश्न आहेत, ह्याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि हे घरी सोडवायचा प्रयत्न करायचा आहे. हा बघा, हा देखील आहे. हे गृहपाठासाठी होमवर्क साठी प्रश्न आहेत. तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे प्रश्नांची उत्तर अचूक बरोबर येण्याची शक्यता जास्त आहे. जेवढी प्रॅक्टिस करता येईल तेवढी करायची. ही वर्णमाला आहे, वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. ओके, तर चला आजचं आपलं वर्णमाला आणि आकृत्या हे दोन घटक, बुद्धिमत्तेतले दोन घटक संपलेले आहेत. ओके, थँक्यू.